न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कळमेश्वर येथे महापुरुषांना मानवंदना देऊन समता सैनिक दलाचे जोरदार पथसंचालन। समता सैनिक दल ही सामाजिक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1927 साली स्थापन केली होती। या घटनेला 100 वर्ष सुरुवात झालेली आहे। या अनुषंगाने शताब्दी वर्षाची सुरुवात म्हणून कमांडर दादारावजी तागडे यांचे नेतृत्वात 200 महिला पुरुष सैनिक यात सहभागी झालेले होते। हे सर्व समता सैनिक दलाचे सैनिक दलाच्या ड्रेस कोडवर होते। महासूर्य बुद्ध विहार इथून या रॅलीला सुरुवात होऊन झेंडा चौक ते बाजारातून जोड मारुती चौकातून बस स्टँड मार्गे ही रॅली रेल्वे स्टेशन रोडने पथसंचालन करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन श्री हरी उके, श्री अरुणभाऊ वहाणे, श्री दादाराव सिरसाट, इंद्रकुमार तागडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पित करण्यात आले। समता सैनिक दलाची रॅली त्रिरत्न बुद्ध विहार येथे महापुरुषांना मानवंदना देऊन त्या ठिकाणी प्रभूजी कराडे व श्री प्रकाश आकरे यांचे हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले। तेथून मेन रोडने ही रॅली येऊन ब्राह्मणी फाटा येथील वीरांगणा अहिल्याबाई खंडेराव होळकर यांच्या पुतळ्याला समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते ताराचंद बांबल व श्री खाटके यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पित करण्यात आला। तेथून तक्षशिला बुद्ध विहार येथे रॅली येऊन महापुरुषांना मानवंदना देण्यात आली। गायक अरुणभाऊ सहारे तथा सरजूभाऊ मंडपे, सैनिक दलाच्या सैनिकासह असंख्य कार्यकर्त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, वीरांगणा अहिल्याबाई होळकर, माता रमाई, संत गाडगे बाबा, छत्रपती शाहू महाराज तथा जय संविधानाच्या गजराने संपूर्ण रॅलीमध्ये परिसर दुमदुमला होता। या रॅलीत गायक अरुणभाऊ सहारे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कौशल्या लोहकरे, मंदाताई पाटील, जोशनाताई मंडपे आदी कार्यकर्त्यांनी अधिक अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला। नागपूर ग्रामीण रिपोर्टर एशिका धार्मिकची रिपोर्ट।